ज्ञानमृतिं द्वन्द्वातीतमगगनसदृशं तत्त्वमस्याद्विलक्षणम् एकं नित्यं विमलं चलं सर्वादिसाक्ष्यभूतं भवातीतमत्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। नमोऽस्तु ते व्यासः विशालबुद्धि फुल्लारविन्द्राय यत्पत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णं प्रज्वलितो ज्ञानमया प्रदीपः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचरणं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराडा शिवचन्द्रमूळी फणीन्द्रमाता भ्रुकुटीदळाळी कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझवीन शम्भो मजको न तारी मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुवन्ति दिव्ये स्तवे वेदे साङ्गपदक्रमोपनिषदिर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तं न विदुसुरासुरगणः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। रामकृष्ण। आज या पावन पुण्यभूमी आपल्या या मराठा प्रांतात महाराष्ट्र प्रांतामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी विश्वगुरु निवृत्तीदादा यांच्या सानिध्यात बसलेले प्रभू रामचंद्र यांच्या पुण्य पदस्पर्शाने पावन पुनीत झालेला हा समस्त प्रदेश, या प्रदेशामध्ये आपल्या गोदावरी गंगामाईच्या सुंदर अशा वास्तव्याने पुनीत झालेला आपला हा नाशिक जिल्हा, या नाशिक जिल्ह्यामधील सुंदर अशा सौंदर्याने नटलेला हा निफाड तालुका, या निफाड तालुक्यामध्ये आपण या ज्या देवगाव नगरीमध्ये अर्थात देवांची नगरी अशी ही देवगाव नगरी, या देवगाव नगरीमध्ये वास्तव्यास असलेले अनेकविध कुटुंब, त्यामध्ये प्रतिष्ठित परिवार गव्हाणे परिवार, या गव्हाणे परिवारांच्या या परिवारामध्ये 1 वर्षापूर्वी वैकुंठवासी सौ सुनीता नामदेव पाटील गव्हाणे यांच्या वैकुंठ गमन होऊन या ठिकाणी जवळजवळ वर्ष पूर्ण होत आलेले आहे आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने हा जो आपण भागवत कथा, श्रीमद भागवत गीता कथा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे। त्यामध्ये ज्यांची मला साथ लाभलेली आहे, माझ्या डाव्या बाजूला बसलेले विराजमान श्री हरिभक्तीपरायण, आमच्या संपूर्ण कुठल्याही कार्यक्रमामध्ये
जे आपण सर्वस्व या ठिकाणी देतात असे सर्वश्री श्री हरिभक्तीपरायण रमण भाऊ जळेकर हार्मोनियमची या ठिकाणी साथ देत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रत्येकाचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर आमच्या या वारकरी परंपरेमध्ये सर्वात जुनी या ठिकाणी साथ लाभली असे आपले विनेकरी श्री हरिभक्तीपरायण नानाभाऊ संभेराव, त्यानंतर त्यांचेच नातू अर्थात आपणा सर्वांना श्रोताय मृदंग महर्षी श्री हरिभक्तपरायण गोकुळदादा संभेराव, त्यानंतर अगदी चातुर्य लपवी महत्व हरवी विषेपण मिरवी जगा माझी या न्यायाप्रमाणे आपलं संबंध आयुष्य परमार्थाता सागरता वाहिलेले श्री हरिभक्तपरायण गोरखबुवा जाधव मोरविस्कर सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं. त्यानंतर आई सप्तशृंगी चॅनलचे या ठिकाणी स्थापना करते आणि कुठल्याही कार्यक्रमाला शूटिंगसाठी संपर्क करून उपस्थित राहणारे, कुठलीही निष्काम सेवा करणारे आपले सप्तशृंगी चॅनलचे संस्थापक आपले ऋषीदादा संभेराव अशा, आणि माझ्या मागं काही बिघडलंच तर हातात काठी घेऊन दत्तात्रय काठीकार पुढे उभे चोपदार असे आमचे, त्यांना आम्ही पितृस्थानी मानतो असे अरुण भाऊ संभेराव, आणि तुमच्यापर्यंत ज्यांनी आवाज पोहोचवला आहे असे आपले ते पहिले भाऊंची अगदी सुंदर साऊंड सिस्टम, यामध्ये सर्वांपर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अगदी सुंदर पैकी सिस्टम, त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. बघा, आज आपल्या भागवत कथेची पहिला दिवस आहे आणि सृष्टीही निसर्गही या आनंदामध्ये सहभागी झालाय. आल्या आल्या आपलं स्वागत झालं पावसाने. वरुण राजा या ठिकाणी आपल्यावर कृपा करून गेलेले आणि त्यांचीही कृपा या ठिकाणी झालेली आहे. आता जवळजवळ भागवत कथा चालू व्हायला 1 तास उशीर झालेला आहे. आपल्या भागवत कथेचा 7 ते 9 असा काय वेळ आहे. त्यामध्ये आता जवळजवळ पहिला दिवस असल्याने 1 तास उशीर झालेला आहे. कशासाठी श्रीमद भागवत कथा करायची, का करायची, कशासाठी करायची, तर भागवत कथा चरित्रामध्ये आपल्याला प्रवेश करण्यापूर्वी ज्यांच्या योगाने आपल्याला ही कथा या ठिकाणी आपण करत आहोत त्या वैकुंठवासी गव्हाणे परिवारातील सुनेताताई यांच्या जाण्याने गव्हाणे परिवार, बघा तसं पाहिलं गेलं तर मृत्यू हा अंतिम सत्य नसतो. मृत्यूनंतर काहीतरी शिल्लक असतं. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या न्यायाप्रमाणे मृत्यू हा अंतिम नसतो, पुढे त्याचा जन्म शिल्लक असतो. म्हणून आपण ज्या पद्धतीने मृत्यूचं भय जीवनामध्ये मानतो त्या त्या भीतीची आपल्या जीवनामधून निवृत्ती करण्यासाठी काही साधना संत महात्म्यांनी आपल्या पुढे ठेवलेली आहे. असे त्या साधण्यामध्ये सर्वात महत्त्वाची साधना असेल तर आपण भागवत चिंतन करायचं आहे. भागवत चिंतन का करायचं, आपल्याला प्रमाण 2 ग्रंथ आहेत. हिंदू धर्मामध्ये प्रमाण 2 ग्रंथ आहेत. एक आहे श्रीमद भगवद्गीता आणि एक आहे श्रीमद भागवत. श्रीमद भगवद्गीता आपल्याला या इहलोकामध्ये आल्यानंतर जीवन क्रमण कसं पूर्ण करायचं, आपलं जीवन कसं मार्गक्रमण करायचं ही गीता शिकवते. गीता शिकवत असताना गीता हा उपदेश अर्जुनासाठी असला. गीता हा उपदेश अर्जुनासाठी जरी असला तरी संबंध विश्वासाठी हा उपदेश आहे.
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला निमित्त मात्र केलेला आहे. अर्जुन हा निमित्त आहे. आणि मग या निमित्त मात्र करून सर्व जगाचं उद्धरण या गीतेमध्ये केलेलं आहे. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदनः पार्थवस्य सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. अशा प्रकारे सुंदर असं गीतेचं कुरुक्षेत्रावर ज्या ज्या वेळेस अर्जुन आपल्या कर्म मार्गावरून पदच्युत होतो, म्हणजे अर्जुन कोण तर या भारतवर्षामध्ये आलेला प्रत्येक तरुण ज्या ज्या वेळेस त्याच्या कर्म मार्गावरून पदच्युत होतो, अशा प्रत्येक वेळेस भगवान श्रीकृष्ण येऊन त्याला श्रीमद भगवद्गीता रूपी ज्ञानगंगा त्याच्यापर्यंत पोहोचवतात आणि जीवन कसं जगायचं हे आपल्याला गीता शिकवते. त्यानंतर आपल्याला जो मुख्य प्रयोजन आहे अर्थातच श्रीमद भागवत, यामध्ये श्रीमद भागवत आपल्याला मृत्यूला कसं सामोरं जायचं हे शिकवतं. श्रीमद भागवत तयार झालं कुणासाठी? 14 जणांसाठी श्रीमद भागवत तयार झाले. त्यामध्ये आपणापर्यंत ज्यांनी पोहोचवलं, म्हणजे ज्यांच्या माध्यमातून आपणापर्यंत श्रीमद भागवत आलं, असे आहे परीक्षिती राजा. त्याच्या आधी 14 जणांसाठी आपल्याला जसं जसं निरूपण येईल तसं तसं आपण त्यांची नावे पुढे घेणार आहोत. श्रीमद भागवत कथा ही तयार झाली तर परीक्षिती राजाच्या अंतरात बसलेली मरणाची भीती बाहेर करण्यासाठी, बाजूला करण्यासाठी. मग मरण नाही असा मला वाटतं या ठिकाणी एकही जीव पृथ्वी तलावर या इहलोकामध्ये नाही. माऊली ज्ञानोबा याला मृत्यूलोक म्हणतात. माऊली ज्ञानोबा मृत्यूलोक म्हणतात या इहलोकाला. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, मृत्यूलोके सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाची आश्रवणी, कैसी सुख निद्रा अंतरुणू इंगळाच्या. आपल्या जीवनातील मृत्यूचं भय बाजूला करण्यासाठी माऊलींनी या इहलोकाला मृत्यूलोकच म्हटलं. आणि मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर आपण मृत्यूला कसं सामोरं जायचं यासाठी आपल्याला श्रीमद भागवत आहे. मग श्रीमद भागवतामध्ये कुठले कुठले विषय आहे, काय काय आहे, मला वाटतं आपण उद्याला या ठिकाणी विषयांची सूची लावूया. पण त्यामध्ये आपण 7 दिवस कुठल्या श्रीमद भागवताच्या कुठल्या कुठल्या विषयाला हात घालणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण भागवत ग्रंथाच्या आधी नमन करणार आहोत. त्यानंतर श्रीमद भागवताची फलश्रुती आलेली आहे. त्यानंतर परीक्षित राजाचा जन्म आहे. परीक्षितीसाठी शुकमुनींचं आगमन आहे. शुकमुनीचं आगमन झाल्यानंतर शुकमुनी परीक्षित राजाला जे भागवत सांगतात, त्या भागवतामध्ये अनेक कथा आलेल्या आहेत. मला वाटतं समोर 2 ग्रंथ आपल्या ठेवलेले आहेत. दोन्ही श्रीमद भागवतच आहे. श्रीमद भागवतामध्ये जवळजवळ 18,000 श्लोक आहेत. किती श्लोक आहेत? 18,000 श्लोक आहेत. आपण एवढ्या 18,000 श्लोक नाही अभ्यासले तरी चालेल. एकच भगवंताचं, एको देवा हा श्रीकृष्ण एवम, भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये जर आलं ना, मला वाटतं श्रीमद भागवताचा सार आपल्या पुढे होईल. असे 18,000 श्लोक श्रीमद भागवतामध्ये. सर्वप्रथम भागवत कथेचा आरंभलाच भक्ती, ज्ञान, वैराग्य, अर्थातच नारद मुनीने भक्तीचा संवाद आहे. त्यानंतर नारदांचा आणि व्यासांचा संवाद आहे. त्यानंतर आपल्याला ध्रुवराज, जड भरत, त्यानंतर आजामेळ कथा आपल्याला पाहायची आहे. अशी अनेक कथा बघता बघता भक्त प्रल्हादाच्या जीवनामध्ये भक्त प्रल्हादाने कशा पद्धतीने महान भागवत ही पदवी आपल्याला मिळवली, अशा भगवत भक्त प्रल्हादाचं चरित्र पाहायचं आहे. त्यानंतर नक्र उद्धार, गजेंद्र मोक्ष, असं करत 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 आपल्याला अंबरीश कथा आहे. त्यानंतर दशावतार वर्णन आहे. आपल्या भागवत
24 अवतार मानतो. आपला वारकरी संप्रदाय 10 अवतार मानतो. आणि आमची संत मांदेळी तर सांगते अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. 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 कनवाळू कृपाळू कनवाळू कृपाळू दिनाला घेऊन धरणे. दिनाला घेऊन धरणे. पांडुरंगे येवो पांडुरंगे. पांडुरंगे येवो पांडुरंगे. पांडुरंगे येवो पांडुरंगे. पांडुरंगे येवो पांडुरंगे. जीवाचे जीव लगे जीवाचे जीव लगे येवो पांडुरंगे. येवो पांडुरंगे. पांडुरंगे येवो पांडुरंगे. पांडुरंगे येवो पांडुरंगे. संत मांदेळी मानते अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. भगवंत अनंत अवतार घेतात. या येन केन ज्या ज्या वेळेस यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अशा दशावताराचं वर्णन त्यामध्ये संक्षिप्तामध्ये आपल्याला रामचरित्र बघायचं आहे. त्याच्यानंतर आपण कृष्ण चरित्राला त्या ठिकाणी सुरुवात करणार आहे. श्रीकृष्ण चरित्रामध्ये त्यांची माखन लीला आहे. त्यानंतर वेणुगीत आहे. भगवंतानं गोपालांसमवेत केलेल्या चित्त चोर असतात. भगवंताच्या चोरींचंही आपल्याला वर्णन बघायचं आहे. त्यानंतर भगवंताच्या सुदामा चरित्र असतात. भगवंताचे मित्र परमसखा अशा सुदामाचं चरित्र पाहायचं आहे. करता 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 भगवंताची रासलीलेमध्ये भगवान भोले महादेव सर्व गोपाल गोपिका त्या रासलीलेमध्ये. त्यानंतर भगवंताचं गृहस्थ आश्रम भगवंताचं गृहस्थ जीवन. भगवंताने आपल्या जीवनामध्ये पांडवांच्या हस्तिनापुरामध्ये जाऊन भगवंत ज्या लीला केल्या त्याही बघायच्या. नंतर भगवंताचे विवाह किती विवाह झाले. भगवंताच्या 16,108 पत्न्या. त्यामध्ये भगवंताचे अनेक विध विवाह झाले. पण मुख्य म्हणजे आपल्याला भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह आपल्याला सविस्तरपणे पाहायचा आहे. त्यानंतर परीक्षिती मोक्ष आलाय. आणि परीक्षिती मोक्ष झाला की आपल्याला श्रीमद भागवत गीतेची सांगता करायची आहे. आता ही विषयाची सूची तुमच्या पुढे अशासाठी ठेवली की श्रीमद भागवत ग्रंथ हा मोठा आहे. 7 दिवस नाही 2 महिने नाही वर्षभर चालवलं तरी भागवत संपत नाही. म्हणून भागवताची सांगता कधी होत नाही. पण आता विषय सूची यासाठी ठेवली का विषय सूचीमध्ये आपण सर्वजण त्या विषयाची सूची आपल्या पुढे ठेवली की ज्या मार्गाने आपल्याला जायचं तो मार्ग माहीत असला की शक्यतो मनुष्य चुकत नाही असं म्हणतात. आणि मग विषयाची सूची आपल्या पुढे ठेवलेली आहे. या विषयावर भागवतावर आपल्याला मग चिंतन करण्यासाठी आधी भगवान पंढरीश परमात्म्याला एक वेळेस नमन करायचं आहे.
पंढरीचे देवराया पंढरीच्या देवराया नमस्कार तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचे देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचे देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान श्रीमद भागवत महाराज की जय शुकमुनी की जय. आपल्याला प्रथमतः नमन विषयाकडे जायचंय. या विषयाक वळण्यापूर्वी ज्यांना नमन करायचं आहे अशा भगवान श्रीकृष्णांचा आपण या ठिकाणी उहापोह करणार आहेत. त्यासाठी श्लोक घ्यायचा आहे. मुखम करोति वाचालम पंगुलंगयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. आपला पावन हिंदू धर्म आहे, हिंदू सनातन धर्म आहे. या सनातन धर्मामध्ये कुठलेही कार्य, कुठलाही प्रस्ताव, कुठलाही जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये कुठलंही कार्य असू द्या, मग सप्ताह असो, आपलं घर बांधायचं असेल, कुठल्याही वास्तुशांती आपल्या जीवनामध्ये कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला नमन करावं लागतं. का नमन करायचं तर कुठलंही आपण हाती घेतलेलं कार्य शेवटाला जाणं गरजेचं आहे, त्याचा सांगता होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण नमन करायचं आहे. आपण कुणी म्हणेल महाराज आमच्या जीवनामध्ये आम्ही नमन कधीच करत नाही, पण खरं सांगू का, मला वाटतं नमन करत नाही असा एकही जीव या पृथ्वी तलावर उपस्थित नाही. माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात. एरवी मनुष्यात सकल स्वभावता भजनशील. सर्व प्राणी मात्र हा भजनानंदी आहे. तू म्हणशाल भजन करण्याचं कार्यभाग तर आपण भजनी मंडळाला दिलेलं आहे, मग बाकीचे भजन कसं करतात? तर मला वाटतं भजन करत नाही असा एकही मनुष्य या ठिकाणी नाही. भीतीपोटी का होईना मनुष्य भजन करतो. कधी कधी एखाद्या दिवशी आता अलीकडं आता थोडं या वेळेमध्ये थोडा त्यांचा संचार कमी झाला. मागे आपल्याकडे बिबटे येत होते, वाघ यायचे. कधी कधी अमावस्येच्या दिवशी स्मशानाच्या बाजूने जर जायचं असेल तर सहज आपल्या मुखातून हनुमान चालीसा येत आहे की नाही. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनव रघुबर बिमल जसु जोदाय कुफलचारी. हे हनुमान ज्ञान गुण जय कपिसति लोक पूजा. रामदूत अतुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंग कुमति निवार सुमति के संग कंचन बरन विराज सुबेसा. कानन कुंडल कुंचित केसा. नाही आपण पूर्ण हनुमान चालीसा घेऊ शकतो, पण आता वेळ नाही ना आपल्याला भागवतामध्ये जायचं आहे. आपण जर स्मशानाच्या बाजून जर जात असलो तर कधी कधी अमावस्या असेल, रात्रीचा प्रवास असू द्या. आता आपले स्मशानमध्ये देवगावची स्मशान मधून जर प्रवेश करायचा असेल, आपल्याला पाटाकडे यायचं असेल तर कसं वाटतं, मनातून भीती वाटते की नाही. अशी भीतीच्या पोटी का मनुष्य हा भजन करतो, तो स्वभावतः भजनशील आहे.
तो नमन करतो, साष्टांग दंडवत करतो, पाया पडतो, कशा का पद्धतीनं पण तो नमन करतो, हे महत्वाचं आहे. बघा, नमन म्हणजे काय, तो नमनाची व्याख्या जरा क्लिष्ट आलेली आहे शास्त्रामध्ये. काय नमन, कशाला नमन म्हणायचं? आपल्या आतमध्ये असलेला लीनता, आपल्या अंतरात्म्यामध्ये असलेली लीनता कृतीतून प्रकट करायची, याला म्हणायचं नमन. कशाला नमन म्हणायचं? आपल्या आतमध्ये असलेली लीनता. लीनता म्हणजे नम्र होणे. नम्र होणे म्हणजे वाकणे. वाकणे म्हणजे काय? साष्टांग दंडवत घालणे. मला वाटतं जगद्गुरु तुकोबराय सांगतात, काय सांगतात? नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा. जो नम्र झाला तो भगवंत त्याच्यापाशी येतो. आणि भक्तीची व्याख्या करत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी भक्तीची व्याख्या करत असताना नमन म्हणजेच भक्ती आणि भक्ती म्हणजे नमन. भक्ती ते नमन, वैराग्या तो त्याग, ज्ञानी ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभूग ब्रह्मतनु. म्हणून नमन आपल्या जीवनामध्ये घडावं. बघा, कुठलंही कार्य आरंभी आपण नमन करतो असं नाही. माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत ज्या वेळेस लिहायला घेतली तर सर्वप्रथम विश्वात्मक असलेल्या ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी होती. नाही नाही, जगद्गुरु तुकोबारा नमन करता. नमिला गणपती माऊले सारदा, आता गुरु राजा दंडवत. अगदी नामदेवराया प्रथम नमन करू गण नाथा, प्रमुन करू गण नाथा. प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराची या सुता, चरणावरी ठेवून माता, साष्टांगाता दंडवत. ही नमनाची परंपरा आहे. आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये नमन करतो. तुम्ही म्हणशाल महाराज आम्ही कधीच नमन करत नाही. पण जो नमन करत नाही त्याच्यासाठी धोक्याही संत मांदियाळींनी ठेवून ठेवले. त्याच्यासाठी तोटेही नमन न करण्यासाठी तोटेही संत मांदियाळींनी सांगून ठेवले. बघा, नमनामध्ये वळत जात असताना नमन का करायचं, कुणाला करायचं? बघा ना, आपण रोज सकाळी उठल्या उठल्या पृथ्वी मातेचं नमन करतो, आहे का नाही? उठल्या उठल्या आधी आपण ज्याच्या गळ्यात माळा येते, आता येतं जवळजवळ 99.9% माळकरी आहेत. आपण आधी उठल्या आपलं चिंतन करतो. सकाळी सकाळी चिंतन करायचं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि मग ज्याला ज्याला जसा जसा प्रबोध त्याच्यापर्यंत पोहोचलाय, ज्या ज्या अभ्यासामध्ये तो आहे, त्या त्या मंत्राचं त्यानं चिंतन करायचं असतं. सकाळी सकाळी उठल्या अंथरुणावर बसल्या आधीच. आता तुम्ही म्हणशाल चिंतन करण्यापूर्वी काही नियम आपल्या जीवनामध्ये असावे, पण नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात नामसंकीर्तन इतकं सोपं साधन आहे, त्यासाठी न लगे अंघोळी तोंड धुवावे, त्यासाठी या गोष्टीची गरज पडत नाही. जीवनामध्ये आपण ह्या शरीराची बाहेरून जेवढी स्वच्छतेला महत्व देतो,
त्यापेक्षा जास्त आतल्या स्वच्छतेला महत्त्व दिलं पाहिजे. आपण तीर्थयात्रा करतो हो. आपण तीर्थयात्रा करतो, पण तीर्थयात्रा काय करते? तीर्थे बाह्य मळोक शाळे कर्मे आभ्यंतर उदळी. म्हणून वरवर आंघोळ करून उपयोग नाही, आतून आंघोळ होणं गरजेचे आहे. म्हणून आपण रोज सकाळी सकाळी उठल्या ती आपली एक शाही स्नान आहे. उठल्या चिंतन करणे शाही स्नान आहे. आता पुढच्या वर्षी आपल्याकडे शाही स्नान कुंभमेळा आहे की नाही? आणि पर्व काळात बसलोय आपण आज. आत्ताच का कुठला महिना चालू आहे? पुरुषोत्तम मास चालू आहे. पुरुषोत्तम मासामध्ये कुठलीही साधना करा, अधिक मला वाटतं 4 वर्ष 3 वर्षातून 4थ्या वर्षी आपल्याला पुरुषोत्तम मास येतो. 3 वर्ष साधना न करणारा जो असतो तो पुरुषोत्तम मासामध्ये त्याच्या जीवनामध्ये साधना करतो, त्याला तेवढं फळ अधिक मिळतं. पुरुषोत्तम मास म्हणतात. कोण म्हणतं पुरुषोत्तम मास? जे जरा ज्ञानानं वयोवृद्ध आहे, ज्ञानी आहेत, ते पुरुषोत्तम मास म्हणतात. त्याच्यापेक्षा थोडे जरा कमी ते अधिक मास म्हणतात. त्याच्यापेक्षा थोडे कमी शिकलेले ते मलमास म्हणतात. आणि तुम्ही आम्ही त्याला आता जवळजवळ सर्व जाऊन आले असतील. बरं, आता बराच कालखंड लोटला गेलाय. आपण धोंडा खाऊनच आलोय. आम्ही काल धोंडा खाऊनच आलोय. आणि म्हणजे मी आपल्यावर घेतलं का जरा तुम्हाला बरं वाटतं म्हणून आमच्यावर घेत असतो आम्ही. नाही तर प्रत्येक जण आता धोंडा खाऊनच आलेले आहे. नाही धोंडा खाल्ला तर जीवनामध्ये धोंडे तर आपण खातोच आहे. असो, पुरुषोत्तम मासामध्ये हा आपला भागवत चिंतन आहे. बघा ना, जीवनामध्ये नमनाला फार महत्व आहे. आपण उठल्या चिंतन करा, शाही स्नान करा. त्यानंतर उठल्या पृथ्वी मातेला स्पर्श करा. समुद्र वत्सले देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. मी आता प्रत्येकाच्या ओठाकडे लक्ष देऊ नये. कुणाचे ओठ हलतात, कुणाचे ओठ हलत नाहीत. आम्हाला त्याच्याहून कळतं की कोण रोज सकाळी सकाळी निदान देवाचं नमन करताय. असो, आपल्या जीवनाची सुरुवात नमनाने होते. नमनाने ज्याच्या जीवनामध्ये, आता तसं पाहायला गेलं तर अलीकडं नमनाच्या पद्धती फार बदलल्या. पहिले लोक अज्ञानी होते, त्यांच्याकडे समंजस्यपणा जरा कमी होता. मंदिरात जाऊन भगवंताच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करत होते, साष्टांग दंडवत घालत होते. आता आम्ही जरा अपडेट झालो, सुधारलो आहे की नाही. आम्ही रस्त्यावरून देवाला तिकडूनच टाटा करतो. आणि कधी कधी तर फेरी मारून येतो की नाही. आता अलीकडं आपल्या ग्रामीण भागात तरी बरं आहे अजून, नाही तर शहरी भागात आलो आत्याबाई पाया पडते. हे नमनाचे भाग नाही. संत महात्म्यांना जे नमन अपेक्षित आहे ते नमन वेगळं आहे. संत महात्मे म्हणतात नमन करायचं ना साष्टांग दंडवत करा. साष्टांग दंडवत म्हणजे आपले शरीराचे 8 अंग आहे, ते अष्टांग टेकतात, त्याला साष्टांग दंडवत म्हणायचं. त्यानंतर एक लोटांगण आहे. लोटांगण सोहळा आपण पाहिलेला असेल किंवा नाही पाहिलेला असेल तरी सुद्धा ज्यांच्या जीवनामध्ये लोटांगण सोहळा घडलेला आहे त्यांना विचारा. आपण आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण झालटे महाराज, बाळकृष्ण महाराज झालटे, जीवनामध्ये लोटांगण सोहळा त्यांच्या जीवनामध्ये घडला. आपल्याला सर्वांना श्रुत असेलच, वागदर्डी ते बुधलवाडी म्हणजे त्यांच्या घरापासून, स्वतःच्या घरापासून तर श्रीमंत त्यांचे गुरु म्हणजे आमचे सर्व, आपण सर्वांचेच गुरु त्या ठिकाणी साईबाबाची बुधलवाडीला. ते लोटांगण सोहळा, लोटांगण सोहळे कुणाच्याच आयुष्यात घडत नाही, पण अशा महात्म्यांच्या आयुष्यामध्ये घडतात. त्यामध्ये या संत महात्म्यांच्या जीवनामध्ये लोटांगण सोहळा घडला. कोण? ज्यांचा प्रतिष्ठान म्हणजे पैठणमध्ये जन्म झाला. कोण? ज्यांना हात पाय जन्मता नव्हते. कोण? कुर्मदास.
त्यांच्या जीवनामध्ये लोटांगण सोहळा घडला, पण त्यांच्या जीवनामध्ये परिस्थितीने घडला आणि त्यांना हात पाय नव्हते. पण आज आपण आनंदाने लोटांगण सोहळे करतो. बघा ना, लोटांगण सोहळा करा, साष्टांग दंडवत करा, कुठलाही सोहळा करा, पण नमन करा. पण संत मांदिवळी म्हणते, आधी भेटले की आधी आलिंगन द्या. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. एकदा आलिंगन दिलं की आलिंगने संताची या, दिव्य झाली माझी काया. नाही हो, आलिंगनासारखं सुखच नाही. आलिंगन सुख वाटे, आलिंगने सुख वाटे, प्रेमेची दानंदी घोटे, घोटे हर्ष भांड उतटे, हर्ष ब्रह्मांड उकटे. कमुळ उठे मी पण, आलिंगन सुख वाटे, आलिंगने सुख वाटे, कमुळ उठे मी पण, आलिंगने सुख वाटे, आलिंगने सुख वाटे. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, आलिंगने सुख वाटे, प्रेमेची दानंदी गोटे. आलिंगनामध्ये सुखे हो, पण सुख आलिंगनही तसं झालं पाहिजे. आता आलिंगनाचं वर्णन खूप खूप झालेलं आहे. आलिंगन करत असताना दोन महात्मे जर एकमेकाला भेटले आलिंगनासाठी, तर त्यांच्यासाठी शास्त्रांनी एक श्लोक तयार करून ठेवला. काय? 4 मेले 64 केले, 20 रहे करजोड, हरिजन से हरिजन वेले, विहन से 7 करो. काय कळलं? 4 मेले 64 केले. 4 मिळतात म्हणजे दोघ जण एकमेकाच्या समोर असतात. आता चोपदार माग आहे, पण पुढून आले का त्यांचे 2 आणि माझे 2, 4 हात मिळाले. 4 मेले 64 केले. 64 केले म्हणजे याच्या हा मुखातील 32 दात आणि त्याच्या मुखातील 32 दात शिल्लक असले तर दोघे मिळून 64 केले. आता काहींचे पडतात आता वयोमानाने. आता अलीकडे वय सुद्धा होत नाही तरी दात राजीनामे देतात. असो, 4 मिले 64 किले, 20 रहे करजोड. 20 म्हणजे याच्या हाताचे 10 बोट, त्याच्या हाताचे 10 बोट, 20 रहे करजोड. आणि हरिजन से हरिजन मिले, विहन से 7 करोड. 7 करोड म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या अंगावर, शरीरावर 3.5 कोटी रोम आहेत. रोम म्हणजे केस आहेत. जरा कधी कधी मोजून बघा. हा, नका मोजू. संताची पायी हा माझा विश्वास. संत महात्मे सांगतात ना, आहे ना, या पृथ्वी तलावर 3.5 कोटी तीर्थक्षेत्र आहेत. तेवढेच या पृथ्वी तलावर पापय आहे आणि तेवढेच तीर्थक्षेत्र 3.5 कोटी रोमांच्या रूपाने आपल्या शरीरावर उपस्थित आहे. म्हणूनच म्हणतात नाथ महाराज हरिपाठामध्ये, पिंडी देह स्थिती ब्रह्मांडे पसारा, पिंडी देह स्थिती ब्रह्मांडे पसारा, ब्रह्मांडे पसारा, पिंडी देह स्थिती ब्रह्मांडे पसारा. हरि विना सारा व्यर्थ भ्रम, हरि विना सारा व्यर्थ भ्रम, हरि मुखी गाता, हरपली चिंता, हरि मुखी गाता, हरपली चिंता. हरि विना सारा व्यर्थ भ्रम, हरि विना सारा व्यर्थ भ्रम, हरि मुखी गाता, हरपली चिंता, हरि मुखी गाता, हरपली.
वर्णन करतात. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा. जे जे या शरीरावर आहे ते तेच या ब्रह्मांडामध्ये आहे. म्हणून या शरीराला सुद्धा नमन करावं लागतं. ठीक आहे. संत महात्मे म्हणतात नमन केल्याशिवाय आपल्या जीवनाचे मार्ग कमाना होऊ शकत नाही. आपल्या जीवनामध्ये जी पाहिजे ती साधना आपल्याला फळ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. मग नमन कुणाला करावं. मला वाटतं आपल्या सनातन धर्माने आपल्याला आचारसंहिता घालून दिली. काय आचारसंहिता आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. त्याच्या आधी सत्यम वद धर्मम चर. आता ते सत्यम वद आधी काय घेतलं नाही. आपल्याला नमनाकडे जायचं ना. म्हणून मातृदेवो भव. जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये माय बापे केवळ काशी तेने न जावे. माऊली ज्ञानोबा त्याला दुजोर देतात. सकल तीर्थांची धुरे जे का माता पितरे तयांच्या शेवेशी किर शरीरे लोन केले. पण माता पिता भाऊ बंधू बहिणी या गोष्टींना नमन करा, पण देहाच्या संबंधांना हो. मग आपला संबंध यांच्याशी नाही. जरा बारीक जर विचार केला तर माऊली ज्ञानोबा सांगतात की नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवते निर्वणी. है का नाही. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मंडळी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाकी जाचने तेथे सोने सोडविनायका सद्गुरु वाचन. माता पितांना नमन आपल्या जीवनात आपले ते इष्ट आहेत. आपण त्यांना नमन केलं पाहिजे. पण त्याच्याही पुढची पायरी आहे. आपण नमन करावं संतांना, आपण नमन करावं देवाला. दोनच गोष्टी. आपलं हे अनमोल किमतीचं ही बुद्धी तत्व ज्या ठिकाणी बसलेले आपलं मस्तक दोनच ठिकाणी झोपवायचं. एक आहे संत आणि एक देव. मला वाटतं देवाच्या पुढं मस्तक झुकवत असताना आपण सरळ मार्गाने देवापर्यंत जात नाही. कधी कधी देवाच्याही पुढची पायरी जर असेल तर संत मांदी आली. म्हणून संतांच्या पुढे आपलं मस्तक झुकवावं. मस्तक ठेंगणा 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 मस्तक ठेंगणा. हरी संतांच्या चरणा. हरी हरी करी संतांच्या चरणा उजवावा हे देव उजवावा हे देव करी संतांच्या चरणा संतांच्या चरणा उजवावा हे देव उजवावा हे देव. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जीवनामध्ये आपल्याला देवत्व जर प्राप्त करायचं असेल मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणा भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. आपलं मस्तक संत पायावर आधी झुकवावं म्हणून संतांना नमन केलेलं आहे. अनेक ठिकाणी संतांना नमन आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार. आणि श्रीमंत निवृत्ती दादा यांनाही नमन. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी.
अनेक संत मांदियाळ्यांना नमन करायचं. का नमन करायचं हो? त्यामध्ये फल सांगितलंय. आपण रोज देवपूजा करतो. प्रत्येक जीवनात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवपूजा ही घडते. आता कोणाची आहे आई वडील तोपर्यंत आई वडील करतात, आजोबा आहे तोपर्यंत आजोबा करतात, त्यानंतर वडील करतात, वडील गेल्यानंतर आपल्याकडे पूजा येते. येते म्हणजे ते काय बंधन आहे का? ओझ आहे? नाही नाही, आनंदानं पूजा केली पाहिजे, आहे का नाही? पण पूजा करणं आपल्या जीवनामध्ये फार, म्हणजे रोज सकाळी सकाळी आपल्या जीवनामध्ये पूजा करणं गरजेचं आहे. एकदा कथाभाग असा झाला, वैकुंठनाथ भगवान श्रीकृष्ण यांची पूजा चालू होती. कोणाची पूजा करत असेल भगवान श्रीकृष्ण? आता आपण भगवान श्रीकृष्णाची पूजा करतो. आपण आपल्या आता त्या देवाऱ्यामध्ये सौर, शाक्त, गणपती, शैव, वैष्णव असे 5 प्रकारचे देव असतात. आता तसे तर आपण जत्राच भरवली देवाऱ्यामध्ये, मंदिरामध्ये. त्याचं काय, ज्या यात्रेला गेलो तिथून एक काहीतरी घेऊन येतो आपण देवाऱ्यामध्ये ठेवून. पण शक्यतो 5 प्रमाण देवता आपल्याला सांगितलेली आहे. भगवान श्रीकृष्ण पूजा करत होते. कुणाची? संतांची. त्यांच्या जीवनामध्ये जे जे भगवत भक्त झाले ते संत महात्म्यांची भगवान श्रीकृष्ण पूजा करायचे. जगद्गुरु तुकोबरा सुद्धा सांगतात, आपण पूजा करत असताना जर कधी कधी एखादा द्वारावर एखादा महात्मा जर आला तर अतिथी देवो भव या नियमाप्रमाणे आपण त्याला पूजा करत असताना करिता देवार्चन घराले संतजन, काय देव सारावे परते संत पूजावे आरते. म्हणून आधी संतांची पूजा करा. म्हणजे जीवनामध्ये जेवढी घडेल तेवढी संत सेवा करा. आणि संत सेवा घडल्यानंतर काय होईल? पुण्यवंत व्हावे. घेता नुसतं पुण्यवंत नाही होय. मग तुम्ही म्हणशाल सगळी इनकमी का नाही ना, आउट गोईंग पण आहे. काय तो का म्हणे पापे जाती संताची जपे. म्हणून संत मांदियाळ्याच्या आपल्या जीवनामध्ये मग काय करावं? संत मांदियाळ्याच्या जीवनामध्ये काय नेमकं काय सेवा करायची? तर संत मांदियाळ्याने आपल्यासाठी काही ठेवा ठेवलाय. काय ठेवा ठेवलाय? जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्यासाठी गाथा ठेवलाय. माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी ठेवली, हरिपाठ ठेवला. आपल्या सर्वांची साधना आहे रोज हरिपाठ होणं आपल्या जीवनामध्ये, हे का नाही? प्रत्येक संत मांदियाळ्याने आपल्यासाठी काहीतरी ठेवा ठेवलाय. आता आपल्याला ज्या भागवत ग्रंथाच्या चरित्राकडे वर्णन या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या मार्गाकडे, तर भागवत कथेकडे आपल्याला वाटचाल करत असताना ही भागवत कथा आपल्यापर्यंत कशी आली हेही बघणं फार महत्वाचं आहे. जीवनामध्ये नमन तर आपण जीवनामध्ये प्रत्येक जण करतोच, यात शंका नाही. पण करत असताना संतांना का करायचंय? तर आपल्यापर्यंत ज्यांनी ही कथा पोहोचवली, ती कथा पोहोचवली आपले व्यास महर्षी. कोण व्यास महर्षी? मला वाटतं ज्यांच्या जीवनामध्ये एवढं ज्ञान, किती ज्ञान, त्या ज्ञानाची सीमा नाही. म्हणून माऊली ज्ञानोबारांनी त्या ज्ञानासाठी जगामध्ये जेवढं ज्ञान आहे ते सर्व व्यासांचं उच्च ज्ञान आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून महाभारते नाही ते नोहेची लोकितीही या कारणे म्हणे पे पाहि व्यास उचिष्ट जगत्रय. म्हणून आपण व्यासांनाही नमन केलं पाहिजे. व्यासांना नमन करायचं म्हणजे काय? ज्या ज्या ठिकाणी व्यासपीठ आहे, व्यासपीठ म्हणजे आपल्याला बाजरीचं गव्हाचं ते पीठ माहिती, हे मीठ माहित नाही. व्यासपीठ मध्ये हे व्यासपीठ आहे. इथं बसणारा धन्य नाही, हे व्यासपीठ धन्य आहे. इथं बसणारे अनेक येतात जातात. आता अलीकडं तर बोलायचं बात राहिली नाही. पोटासाठी बोलाव की नाही पुढे संत कली झाले कलीत बहुत. अलीकडे खूप
टेव फुटले. असं आपल्याला त्याकडे जायचं नाही. पण व्यासांना नमन करत असताना व्यासांनी आपल्यासाठी भागवत केलंय. पण काय केलं हो, कशासाठी केलंय? तरावया जना, तरावया जना केले भागवत, केले भागवत, केले भागवत. तरावया जना, केले भागवत, केले भागवत. या जना गोवळे गोपी भक्त माता पिता, गोवळे गोपी भक्त माता पिता, गोवळे गोपी भक्त माता पिता, त्यांचे गट भक्त माता पिता, त्यांच्या कृपादान, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू, कथेचा विस्तारू, कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने. गोळे गोपी भक्त माता पिता, 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 ही वाट उमटे, हे वाट घुमटे वैकुंठाशी जाता, वैकुंठाशी जाता, वैकुंठाशी जाता. ही वाट उमटे. हो. तरावया जना केले भागवत, गोवळे गोपी भक्त माता पिता. या अभंगाचे 2 ध्रुवपदे. तसं तर गाथ्यामध्ये हेवाट गोमटी वैकुंठाशी जाता, कारण तिकडे गाथा बसले, गाथा भूषण श्री हरिभक्त परायण गोरखबुवा. आणि आम्ही कीर्तनकार, आमचं ध्रुवपद वेगळे आहे का नाही? त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. काही काहींना माहीत सुद्धा नाही हा अभंग 100 चरणाचा आहे. असं आपल्याला तिकडे जायचं नाही. व्यासांनी हे भागवत तयार केलंय, तर तरावया जना केले भागवत, गोवळे गोपी भक्त माता पिता. आणि नुसतेच एक नेलं नाही, तारून या खरे नेले एक सरे, निमित्त उस्तरे ऋषींची या. सर्वांना व्यासे सांगितले भक्तीची सार, व्यासे सांगितले भक्तीची सार, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. व्यासे सांगितले भक्तीची सार, व्यासे सांगितले भक्तीची सार, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. व्यासे सांगितले भक्ती हेची सार. व्यासांनी सांगितलं भक्ती हेची सार, तरावया पार भव सिंधू. आणि एकाचा उद्धार केला असं नाही, अनेकांचा उद्धार केला. मला वाटतं भागवत ग्रंथाची फलश्रुतीमध्ये आपल्याला जात असताना अनेकांचा उद्धार झालाय. आपण नमना करून आपल्याला आता भागवत फलश्रुतीकडे जायचं. तसं तर नमन संपत नाही. आम्ही 8 दिवस नमनावर बोललोय. पण आता किती नमन घ्यावं, आपल्याला 15 मिनिटं शिल्लक आहे, पहिलाच दिवस आहे. आणि मग आपल्याला भागवताच्या फलश्रुतीकडे जायचं आहे. कोणला तारून नेलं, तर मला वाटतं सर्वप्रथम भागवतामध्ये गोकर्णाची कथा येते. गोकर्ण कोण गोकर्ण? तर भागवतामध्ये एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण. आता आत्मदेव कसा होता खरं सांगू का? आत्मदेव हा
विचारी सदवर्षारी होता. त्याच्या जीवनामध्ये दशग्रंथी ब्राह्मण होता. तर काय असं तसं नव्हतं. दशग्रंथी ब्राह्मण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याच्या मुखोद्गत होते. अगदीच जशी आचारसंहिता भागवत धर्माने आपल्यासाठी ठेवली त्या आचारसंहितेमध्ये पुरेपूर उतरलेला होता. पण एक सांगू का, ज्याच्या जीवनामध्ये जो भगवंताला अतिशय भगवंताच्या भक्तीमध्ये लीन आहे त्याच्या जीवनामध्ये संकटही तेवढेच आहे. हे का नाही? नाही नाही, संकट यांच्याकडे जास्त असतात. कोणाकडं? जे भक्ती मार्गात भगवंताच्या भक्तीला लागलं का संकटाला कमी नाही. जीवनामध्ये लक्षात असू द्या, एक वाक्य या ठिकाणी जबाबदारीने उच्चारतो की ज्याच्या जीवनामध्ये संकट येत नाहीत त्यांना मनामध्ये समजायचे का आपली वाट चुकू राहिली. ज्याच्या जीवनामध्ये संकट आहेत त्याची वाट, त्याचा परमार्थ चांगल्या वाटेने चाललाय. म्हणून जीवनामध्ये संकट, आत्मदेवाच्या जीवनामध्ये संकट. काय संकट आहे? आत्मदेवाच्या घरी एक गाय होती. गाय, तिला वासरू होत नव्हतं. आत्मदेवाच्या घरी त्याचा स्वतः पोटी संतान नव्हते आणि संतान नाही, गाईला वासरू. त्या आत्मदेवाच्या द्वारापुढे एक त्या ठिकाणी वेल होता. त्या वेलीला शेंगा येत नव्हत्या. म्हणजे निष्क्रियता जीवनामध्ये होती. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात त्याप्रमाणे देव भक्ता लागी करून येते संसार, अंगे वारावार करून ठेवी. देव भक्ताला संसार करून देत नाही. काय करून देत नाही? हा संसारात गुंतला का माझ्याकडे येणार नाही म्हणून अंगे वारावार करून ठेवी. अगदी बाना भगवत भक्त जर पाहायचे असले तर आपण रूपावून पाहायचे नाही, त्याच्या वेशावून पाहायचं नाही. त्याच्याकडे काय आहे ना ते बघा. येड बसलेली आपली गोपाव. रूपक जाऊ नका, आचार बघा. आचार जीवनामध्ये आचार फार महत्वाचा. सर्व संकट जर असतील तर आपल्या वाट्याला, भक्तांच्या वाटेला आहे. कारण संसारात जर घा गुंतला, श्री द्यावी रूपवंती तिपे गुते आशा, या लागी कर्कशा करून ठेवी. याला जर स्त्री चांगली दिली रूपवान तर हा कदाचित तिच्याकडे जाईल, म्हणून तिच्यामध्ये आशा त्याची गुंतून राहील. म्हणून याला स्त्री सुद्धा रूपवंती देत नाही हो भगवंत. भगवंत याला श्रीमंती देत नाही. 18 विश्व दारिद्र्य भक्तांच्या घरी आपण सर्व बऱ्याच ठिकाणी आणि पुढे बरेच कथाभाग येणार आहेत. 18 विश्व दारिद्र्य भक्तांच्या वाटेला. आत्मदेवाच्याही वाटेला तसंच होतं. जसं दशरथ राजा, त्याच्या जीवनामध्ये पुत्र प्राप्ती नव्हती म्हणून पुत्रहीनस्य राज्यम सर्व दुःखाय कल्पते. दशरथ राजाची पोटी संतान नसल्यामुळे अनेक सर्व सुख दशरथ राजाच्या पायी लोळत होते, पण राज्य दुःखरूप होतं. का? पोटी संतान नसल्यामुळे. आत्मदेवाची पोटी आणि पण भाग्याचा उदय ती ही जोडी संत पाय. एक आपल्याला एवढी गोकर्णाची कथा करायची आणि आजच्या ठेवली थांबायचं. भाग्याचा उदय झाला, संतांची कृपा झाली, एका साधूची त्यांना भेट झाली. साधूंना गेल्यानंतर आपण आपल्या आत्मउद्धाराचा प्रश्न विचारायचा. आपण कुठले प्रश्न विचारतो आपल्या मनामध्ये राहू द्या, पण शक्यतो संतांकडे साधूंकडे गेलं तर आपल्या आत्मकल्याणाचा प्रश्न. कै मी उद्धार वा. पावे, कै मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, हे काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, कैये खंड येईल कर्म, कैये खंड येईल कर्म. करा समाधान चित्त माझे, कैहे खंड येईल कर्म, कैहे खंड येईल कर्म. संतांना प्रश्न विचारा, जीवनामध्ये प्रश्न विचारा. संतांकडे गेल्यानंतर काय मागावं, संतांकडे जाऊन काय विचारावं. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण.
ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. आणि सांगायची गरज पडत नाही जिथं. संत आपोआप जाणतात तुम्हाला काय उणीव. आत्मदेवाच्या जीवनातली उणीव साधूंच्या लक्षात आली आणि त्यांना एक फळ दिलं. सांगितलं एवढं फळ घेऊन त्यांच्या पत्नीचं नाव धुंदुली, तिला द्या. काय होईल तुमच्या जीवनामध्ये जे दुःख आहे पुत्राचं, तुम्हाला पुत्रप्राप्ती नाही, तुमच्या जीवनामध्ये पुत्रप्राप्ती होईल. म्हटले पुत्रप्राप्ती तसं तर आमचा संप्रदायाला नेणते काही टाणटोण नामस्मरणा वाचणे. फळ मिळाल्यानंतर म्हणजे तुम्ही भस्म घ्या, फळ घ्या. आता बरेच संप्रदायामध्ये भस्म देऊन तुम्हाला मुलं होतील. आता मागं मुले मोठं प्रकरण गाजलं, आपण ऐकून श्रोत आहात. याला संप्रदाय दुजोरा देत नाही. 900 कन्या पुत्र वा. होती तरी का का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती. 900 कन्या पुत्र होते तरी का करणे लागे पती, करणे लागे पती, तरी का करणे लागे पती. संप्रदायाचे थोर जगद्गुरु तुकोबराय कलशस्थानी शोभणारे ते म्हणतात 900 कन्या पुत्र होते तरी का करणे लागे पती. 900 जर कन्या पुत्र होत असते तर मग पती आता हे विवाह करण्याचं काय काम. पण आत्मदेवाला ते फळ मिळालं आणि आत्मदेवाच्या जीवनामध्ये ते फळ प्राप्त झाल्यानंतर आत्मदेव घरी आले आणि त्यांनी त्यांचं ते मिळालेलं फळ धुंदुलीला दिलं. धुंदुलीच्या जीवनामध्ये तिला जरा सल्लागार जरा अवघड होता. जे जीवनामध्ये सल्लागारही चांगला असावा. तिची बहीण तिची सल्लागार होती. जशी कैकईला सल्लागार होती मंथरा, तशी धुंदुलीला सल्लागार तिची बहीण होती. तिनं सल्ला दिला. आजकाल संत पदवीला दिसतात तसे पण तसे नसतात. अंगा लावून या राग, डोळे झाकून करती पाप. कधी कधी या आपल्याला आप घेऊन जातात, काहीतरी भस्म देतात, फळ देतात. मग ते फळ खाल्लं का आपण त्यांच्या मागे जातो. त्याला वशीकरणच विद्या म्हणतात. वशीकरण आपण बरेच आता त्या गोष्टी आता शक्यतो आत्ता राहिले नाही, तशी विद्याही राहिली नाही. असं मग तिने सल्ला दिला, हे फळ तू खायचं. हे फळ खाल्ल्यानंतर तुझ्या पोटी पुत्रप्राप्ती होईल तुला. आणि पुत्रप्राप्ती झाली की तुला कष्ट होतील. त्यापेक्षा एक काम कर म्हटले. आणि तिने सांगितलं हे याच्यावर विश्वास नाही. जसं आपण आता संत मांदेळ्याचा विश्वास नाही तसं सांगितलं. हे फळाने मुलं होत नाही. मग म्हटलं एक काम कर, आता हे फळ आहे ना तू याची विल्हेवाट लाव. मला नुकताच मीही गर्भवती आहे. मला जो मुलगा होईल किंवा मुलगी होईल ती मी तुला देईल. हे दोघींचं ठरलं. सल्ला झाला, मसलत झाली. मग तिने ते फळ काय केलं तर त्यांच्याच गोठ्यात असलेल्या गाईला दिलं. आता शॉर्टकटमध्ये आपण पुढे चाललोय. आपल्याला 10 मिनिटं शिल्लक राहील. ते फळ ज्यावेळेस त्या गाईला दिलं आणि हिनं जीवनामध्ये आता गर्भवती राहण्याचं आत्मदेवाचं त्यांनी सोंग गेलं. चिरगुटे वाढून वाढविले पोट, चिरगुटे घातले, पोट वाढवलं. नंतर मग ते डोहाळं वगैरे. आता डोहाळ्याचे प्रकरण खूप वेगवेगळे आहेत आपल्याकडे. आता डोहाळे विचारण्याची गोष्टी सुद्धा शिल्लक राहिल्या नाही. पहिले राजा राजवाडे त्या ठिकाणी डोळे विचारायचे. असं आता डोहाळे वगैरे झाले तिचे. आणि कर्मधर्म सुयोगाने हिच्या बहिणीला मुलगा झाला. कोणाच्या? धुंदुलीच्या बहिणीला मुलगा झाला. तुम्ही जागेवर असा सर्व. आणि गाईलाही वासरू झालं. म्हणजे जीवनामध्ये त्याला ज्या ज्या गोष्टी प्राप्त मिळवायच्या होत्या त्या त्याला मिळाल. त्याला हिलाही मुलगा झाला आणि गाईलाही मुलगा झाला. वासरू म्हणजे गाईच्या मुलाला आपण वासरू म्हणतो, पण तो मुलगा झाला. मुलगा कसा झाला? सर्व शरीर मानवाचं होतं, फक्त त्याचे कान गाईचे होते. म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. आणि या धुंदिलेला मुलगा झाला त्याचं नाव धुधुंकारी ठेवलं.
काय नाव? दुधुंकारी. जीवनामध्ये जसं फळ तशीच आपल्या, जसं बीज तसं फळ आपल्याला प्राप्त होतं. जगद्गुरु तू कोण? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. गोकर्णाचं फळ शुद्ध असल्याने गोकर्ण हा परमार्थ मार्गावर अग्रेसर झाला. जीवनामध्ये आत्महिताचा मार्ग त्याने शोधला. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मने कवे. जीवनामध्ये रोज नित्य नियमाला त्याच्या जीवनामध्ये प्राधान्य. असं करता करता वाढता पुढे बराच कालक्रम झाल्यानंतर गोकर्ण तीर्थयात्रेसाठी गेला आणि त्याच काळात आत्मदेव अंतर्धान म्हणजे निधन झालं त्यांचं, वैकुंठवासी झाले. आत्मदेवाच्या निधनानंतर धुंदुली आणि धुधुंकारी हे दोघंच घरं शिल्लक राहिले. हा धुधुंकारी जरा गैरवर्तन निघाला. त्याच्या जीवनामध्ये त्याने नको त्या गोष्टी त्याने केल्या. काय काय गोष्टी केल्या तर भागवतामध्ये खूप वर्णन आलेलं आहे. त्याने वेश्यागमन करणं, ऐशी कुळी पुत्र होती बुडविती पूर्वजा. हे ज्यांच्या जीवनामध्ये अशी मुलं ज्यांना प्राप्त होतात ना, तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे ऐसे नामाशी विनमुख गांधारीची उदरी शेतमूर्ख. अशी जी मुलं ज्यांना प्राप्त होतात ना, ते तर मुलं बुडतातच पण त्यांच्या कुळालाही बुडवतात. धुधुंकारी जरा वाट सोडून चालणारा निघाला. त्याने जीवनामध्ये जेवढी संपत्ती होती तेवढी वेश्यांच्या घरी नेऊन देणे. नंतर ज्यावेळेस आत्मदेव गेले त्यावेळेस त्याने वेश्यांनाच घरी आणून ठेवलं. घरीच वेश्या आल्या आणि मग आता काय वेश्यावर्तन झाला, गैरवर्तन झाला आणि जेवढी संपत्ती होती तेवढी वेश्यांच्या पदरी घातली. आता शिल्लक काही राहिलं नाही. आता शिल्लक काही राहिलं नाही. ज्यावेळेस त्यांनी पाहिलं, कोणी? वेश्या, वारांगना, तर त्यांचा आता ते पुढचं बोलत नाही. त्यांनी ज्यावेळेस पाहिलं, बघा, ज्या ठिकाणी आपल्याला मिळकत मिळते तोपर्यंत आपल्याला दिसतं ना, तोपर्यंत आपण तिथं प्रेम ठेवतो, रुची ठेवतो, आदर ठेवतो, सन्मान ठेवतो, जिथून मिळेल तिथं. पण आपल्याला ज्यावेळेस वाटतं ना याच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही, तिथं आपण परत ढुंकूनही पाहत नाही. आता निवडणुकीमध्ये आपण बरेच जणांच्या मागे, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत ही काळीचे नाही कोणी. अशा प्रकारे जोपर्यंत धुंधुंकारीकडे संपत्ती होती तोपर्यंत वेश्यानेही त्याची सेवा केली वगैरे वगैरे. आता त्या वेश्यांची सेवा तुम्हाला या ठिकाणी या व्यासपीठावर सांगणार नाही, तुम्हालाही त्याचे स्रोत आहे. आणि मग याची संपत्ती संपत आली असं ज्यावेळेस त्यांना कळालं तर त्यांनी याला चोऱ्या करायला लावल्या. म्हणजे काय, गावातून समजा आता गव्हाणे भाऊंचा मग बंगला जरा बाजूला आहे, हे का नाही, मग आता जायचं तिथून चोरी करायची. शेजारी संतोष भाऊचा बंगला आहे, तिकडे जाऊन चोरी करायची. गावामध्ये मोठमोठे प्रतिष्ठित बोचरे, लोहारकर असे आमची मानुरी आहे की नाही जवळ, तुम्ही असाल तिकडे चोरीला पाठवले, इकडे चोरीला जायचं. आमच्याकडे वावधानी परिवार, संभेराव परिवार प्रतिष्ठित परिवार आहे. आमच्या का तसे थोडे थोडे आमचं समवंशी परिवार घेतो ना, एवढे लांब नाही यायचा तो, नाही त्याला लांब पडेल तिकडं असं. मग तो गोकर्ण चोरी करायला लागला. चोरी करता करता एक दिवस त्याने राजाच्याच घरी चोरी केली आणि राजाचं धन त्याने आणलं. राजाचं धन आणल्यानंतर राजानं फरमान सोडलं, कोणी चोरी केली लक्षात आलं, कोण जरी शिपाई जिकडं तिकडं. मग ज्या वेळेस यांच्या लक्षात आलं की याने राजाच्या घरी चोरी केली, वेश्यांच्या लक्षात आलं, त्यावेळेस त्या वेश्यांनी ते धन त्याच्याकडे ठेवून घेतलं, तिथं ठेवून घेतलं धन, पण याचा अंत करण्याचं ठरवलं. आणि मग धुधुंकारीला त्या ठिकाणी वेश्यांनी मारहाण केली, बराच त्रास दिला. पण आता हा खाऊन पिऊन धष्टपुष्ट झालेला असल्याने त्याचा जीव काय त्या ठिकाणी जाईना. आता भागवत सांगतं, भागवतामध्ये सांगितलंय की
चुलीमध्ये जे निखारे असतात ते निखारे आणून त्याच्यावर त्याच्या मुखामध्ये टाक, त्याच्या गुप्तांगावर टाक, असे बरेच हाल करून त्याला मारलं गेलं. पण आयुष्य न संपल्याने हा दुदुंकारी हा प्रेत योनीमध्ये गेला, भूत योनीमध्ये गेला. भूत योनीमध्ये गेल्यानंतर त्याच्या त्या घरामध्येच वास करत राहिला. ते नंतर त्या वेश्याने आता त्यांचं जे हित होतं त्यांनी ते मिळवलं, धन मिळवलं, पुन्हा त्यांच्या घरी गेला. हा त्याच्याच बंगल्यामध्ये त्याच्याच घरामध्ये तिथं भूत योनीमध्ये जाऊन राहिला. आणि बऱ्याच दिवसानंतर गोकर्ण तीर्थयात्रेहून परत आला. त्याच्या असं लक्षात आलं आत्मदेव गेलेला आहे, आपली मातोश्री पण गेलेली आहे. पण मग तो घरी आल्यानंतर ज्यावेळेस घरी गेला त्यावेळेस आता घरी दुदुंकारी नव्हता. मग दुदुंकारी कुठं होता? तो भूत योनीमध्ये होता. ज्यावेळेस दुदुंकारीनं त्या गोकर्णाला पाहिलं त्यावेळेस त्या दोघांचा संवाद आलेला आहे. दोघं जण बोलले, चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर हा होता हरिभक्त परायण, हरिभक्त होता आणि त्याला हरिभक्तीची काही गोडीच नाही. कोणला? दुदुंकारीला. मग दुदुंकारीनं गोकर्णाला त्रास द्यायचं काम चालू झालं. बराच त्रास दिला. पण आमच्याकडं असं साधन आहे का आम्हाला यांच्यामुळं काहीच होत नाही. आम्ही म्हणतो ना सरळ, भूत विशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. किंवा माऊली ज्ञानोबा म्हणतात, पळे भूत बाधा भेनेत येते. भूत बाधा जर असेल तर ते आमच्याकडं आम्हाला लागू होत नाही. कारण आम्ही फार मोठीची कास धरली. कोणाची? बळ्या माझा पंढरीराव तो या देवांचाही देव, किंवा भगवान श्रीकृष्णाची कास आपण धरलेली. नेने भव व्यथा गाईल जो, नेने भव व्यथा जने भव व्यथा तुका म्हणे सुख, तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. तुका म्हणे सुख, तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. तुका म्हणे सुख, तुका म्हणे सुख नामावे हरी कथा. तुका म्हणे सुख, नामावे हरी कथा. नेने भव व्यथा गाईल जो, हरी भजने धवळीले जग. हरी भजने धवळीले जग. हरी भजनी हे, हरी भजनी धवळीले जग. हरी भजनी हे, हरी भजनी धवळीले जग. जने भव व्यथा तारी ज्योते ले, याने भव व्यथा बाजूला जातात का? हरी भजनी हे धवळीले जग. आम्ही हरी भजनाला लागलो आणि मग काय झालं? बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. गोकर्णाला त्याचा त्रासाचा काही त्रास झाला नाही. गोकर्णाला त्याने त्रास बराच देण्याचा प्रयत्न केला, पण गोकर्णावर काही परिणाम झाला नाही. पण शेवटी ते संताचं हृदय होतं. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. गोकर्णाला असं त्याच्या जीवनामध्ये वाटलं की आपल्या भावाचा उद्धार करावा. एक 5-10 मिनिटामध्ये, जवळजवळ बरंच 8 मिनिटं झाली, 5 मिनिटात सांगतो. गोकर्णाला असं वाटलं आपल्या भावाचा, कारण आपल्याच कुळामधील आहे. ठीक आहे, आता तो गैरवर्तनीला त्याचा मार्ग चुकला, पण त्याचा उद्धार करावा असं गोकर्णाला ज्यावेळेस वाटलं त्यावेळेस गोकर्णाने त्या ठिकाणी भागवत कथा सांगितली. कुणाला? दुदुंकारीला. ज्यावेळेस दुदुंकारीला भागवत कथा सांगत होते त्या गावामध्ये त्या भागवत कथेचं आयोजन झालं. आणि अशी सुंदर, जसं या ठिकाणी जंगल में मंगल आयोजन आहे
त्या ठिकाणी हा दुधुंकारी गोकर्णानं एकदा 7 गाठीच्या वेळूच्या काठीमध्ये दुधुंकारीला ठिकाणी कैद केलं. त्या वेळूच्या काठीमध्ये दुधुंकारीला त्या ठिकाणी कैद केल्यानंतर का तर अशा शक्ती ज्या असतात त्यांना बंदिस्त करावं लागतं, नाहीतर त्या आपल्याला त्रास देतात. ज्या वाईट शक्ती आहेत त्यांना बंदिस्त करावं लागतं, भूत योनी. मग त्यांना दुधुंकारीला त्या याच्यामध्ये वेळूच्या लाकडामध्ये 7 गाठी असलेलं ते वेळूचं लाकड, त्या लाकडामध्ये त्या दुधुंकारीला त्यानं बंदिस्त केलं आणि कथा सांगायला सुरुवात झाली. सुंदर अशी कथा चालू झाली. कथेमध्ये पहिल्यांदा नमन, नंतर आता फलश्रुती चालू झाली. फलश्रुतीमध्ये आपण पहिल्यांदाच गोकर्णाची कथा घेत आहोत, कारण पहिल्यांदाच भागवतामध्ये कुणाला फलश्रुती पहिल्यांदा प्राप्त झाली तर पहिल्यांदा फलश्रुती प्राप्त झाली गोकर्णाला. आणि मग ते गोकर्णाने संपूर्ण भागवत त्या ठिकाणी पुढं. आणि मग पहिला दिवस झाला, पहिली गाठ फुटली. दुसरा दिवस झाला, दुसरी गाठ फुटली. तिसरा दिवस झाला, तिसरी गाठ फुटली. सांगता झाली 7 दिवस पूर्ण झाले, 7ही गाठ्या त्याच्या फुटल्या. आणि मग बंधनापासून उकळलेल्या गाठी देता आली मिठी सावकाश. 7ही गाठी त्याच्या जीवनातल्या त्या ठिकाणी संपल्या. आणि त्या ठिकाणी दुधुंकारीचा उद्धार गोकर्णाच्या माध्यमातून भागवत कथेने झाला. असा हा गोकर्णाचा इतिहास आहे. गोकर्ण महाराज की जय. अशा प्रकारे गोकर्णाच्या जीवनामध्ये दुधुंकारीला जे 7 दिवस भागवत सांगितले त्याची फलश्रुती गोकर्णाच्या जीवनामध्ये गोकर्णानं दुधुंकारीचा त्या ठिकाणी उद्धार केला. आणि हा उद्धार या भागवतामध्ये सर्वप्रथम आलेला आहे. याच्यातून काय घ्यायचंय, काय शिकवण घ्यायची आपल्या सर्वांनी. आपण कितीही पाप आपल्या जीवनामध्ये घडलेलं असो, आपल्या जीवनामध्ये कितीही वाईट कर्म आपल्या जीवनामध्ये घडलेलं असो, तरी एका भगवंताची जर कास धरली, आपण एका भगवंताच्या आपण परमार्थामध्ये जर आलो तर आपल्या जीवनामध्ये आपलाही उद्धार होऊ शकतो. आणि काही नाही केलं तर जगद्गुरु तुकोबरा सांगतात ना, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. म्हणून आपल्या जीवनामध्ये ही दुधुंकारी सारखं जरी पाप आपल्या जीवनामध्ये असेल तरीही आपल्या जीवनामध्ये उद्धार आपला होऊ शकतो. असं त्या दुधुंकारींच्या गोकर्णाच्या कथेमध्ये भाग आलेला आहे. मग आपण जीवनामध्ये काय करायचं, कितीही पाप आपल्या जीवनामध्ये होऊ द्या, फक्त भागवत श्रवण करा. भागवत श्रवणामध्ये फलश्रुती सांगितलेली आहे. अनेक जणांचा या भागवत कथेमध्ये उद्धार झाला. मग आपलं प्रमाण मागं होऊन गेलं. तरावया तारुण्या करे नेली एक सरे निमित्त उतरे ऋषींची. या एक सरे म्हणजे कधी कधी गावच धरून नेला. त्याने कोणा केली होती, रुक्मांगर करी एकादशी नगरी नेली वैकुंठासी. अनेकांचा उद्धार या भागवत कथेने झाला. असा आपलाही का आपला या ठिकाणी उद्धार आपल्या जीवनामध्ये व्हावा, ही भागवत ग्रंथाची फलश्रुती आहे. भागवत ग्रंथ मी बोलून गेलो, आपल्या जीवनामध्ये असलेलं मृत्यूचं भय कमी करण्याचं साधन म्हणजे भागवत ग्रंथ आहे. म्हणून तसा तर मृत्यू चुकत नाही, टळत नाही. आणि त्याला आपण कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी आपण ते टाळू शकत नाही. म्हणून मरणाची भीती घालवण्याचं सर्वात मुख्य आणि सोपं साधन जर असेल तर भागवत ग्रंथ आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये भागवताचं श्रवण व्हावं, यासाठी भागवताचे फलश्रुती प्राप्त झालेले अनेक त्या ठिकाणी दाखले आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम जो दाखला उद्या आपण घेणार आहोत तो आहे परीक्षितीचा आहे. जीवनामध्ये परीक्षितीच्या जीवनामध्ये कशी त्याला उद्धार त्याचा झाला, त्याची उन्नती कशी झाली, त्याला मोक्ष कसा प्राप्त झाला, ही उद्या आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी भागवत ग्रंथाच्या आजच्या
शेवटाकडे जात असताना, आजच्या पहिल्या दिवसाच्या सांगतेकडे जात असताना आपण भागवताचे 2-3 विषय आज हाताळलेले आहेत. पहिला विषय आपला भागवत ग्रंथामध्ये नमन आपण केलेले आहे. त्यामध्ये भगवान, देव, संत, आई, माता, पिता सर्वांना आपण नमन करून भागवत ग्रंथ आणि गीता ग्रंथ हे आपल्याला कसे आपल्या जीवनामध्ये, गीता ग्रंथ जसं आपल्याला जीवन कसं जगावे शिकवतो, भागवत ग्रंथ आपल्याला मोक्षाच्या द्वाराकडे जात असताना आपण कुठल्या प्रकारचं कसं वर्तन करायचं हे भागवत ग्रंथ शिकवतो. त्यामध्ये फलश्रुतीकडे जात असताना आपण गोकर्णाची सुंदर अशी कथा ऐकली. अगदी कमी वेळेत जवळजवळ 1.25 ते 1.5 तासात आपण आज कथा आटोपण्याचा म्हणजे जवळजवळ तिकडे चालण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मग जीवनामध्ये ही कथा आज आपण या ठिकाणी संपवणार आहोत. पण आपल्या जीवनामध्ये एक आज आपण फल आपल्या जीवनामध्ये पडेल. ते म्हणजे काय, तर कुठल्याही पद्धतीनं आपण भागवताचं नामचिंतन, भगवंताचं नामचिंतन जर आपल्या जीवनामध्ये केलं तर आत्मदेवानं, त्याच्या पत्नीनं धुंदुलीनं, त्यानंतर धुधुंकारी आणि गोकर्ण यांच्या जीवनामध्ये जसा भगवंताच्या कृपेने त्यांचा उद्धार झाला, त्यांना मोक्ष मिळाला, तसा आपल्या जीवनामध्ये सर्वांच्या मोक्ष प्राप्ती हो हे भागवत आपल्याला शिकवतो. म्हणून आज आपण सांगतेकडे जाणार आहोत. तत्पूर्वी